मगर जरा हवा खाण्याकरता काठावर येऊन बसला खडकावर. तेवढ्यात तिकडून आलेल्या खडक घातली, त्याची शेपूट धरून ओढीत 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 त्याला नेला. हत्तीला पाण्यात खेचणाऱ्या नकराला कुत्र्यापासून सुटका नाही करता आली. 4-5 कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि फडशा पाडला, मारून खाऊन टाकला तो मगर. का? स्थान सोडल्याबरोबर त्याचं सामर्थ्य संपून गेलं. कुणीही पण आपलं स्थान सोडलं की स्थान सोडल्यानंतर परसदनिमित्ता कोलभूतम नाही, ती दुसऱ्याच्या क्षेत्रात तुम्ही शिरलात की तुम्हाला दगूपणा आलाच. तो गजेंद्र पाण्यामध्ये गेलाय आणि शेवटी मृत्यूची जाणीव जेव्हा त्याला झाली तेव्हा असं एक त्याच्या डोक्यामध्ये आलं की या जगात कुणीतरी चालक मालक पालक आहे. काय त्याचं नाव नाही. पण त्याला एवढंच माहित होतं की त्यांनी कृपा केल्यानंतर यत कृपा, मग त्यांनी त्याला हाक मारली की जो कोणी तू आहेस, मला तुझं नाव माहित नाही, गाव माहित नाही, काही माहित, पण या क्षणी माझ्या मनात अशी प्रेरणा झाली आहे, मोकम करोति वाचालम पंगुम लंघयते यत कृपा, ही ज्याची कृपा, मी तुला नमस्कार करतो, मी तुला शरण आलोय, मला या व्यतिरिक्त काही माहितीच नाहीये, काही माहिती. मग आपण गजेंद्राच्या जागेवर आहोत असं समजायचं, लक्षात ठेवायचं की आम्हाला सुद्धा काही माहित नाही आणि मनाला तळमळ तर लागलीये. अरे जीव माझा लागला, पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, नाही रे, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे. जीव माझा लागला, पत्र लिहिते तुझला, जीव माझा लागला, पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे. मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावं, मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावं, माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे, माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे. पत्र कोठे पाठवू, पत्ता कैसा आणू, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे, नाही रे, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे. जीव माझा लागला, जीव माझा लागला, पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे, नाही रे, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे. भक्तीची ती लेखणी श्रद्धा कागद घेऊन, भक्तीची ती लेखणी श्रद्धा कागद घेऊन, मनरूपी दूत माझा त्याच्या हाती देऊन, मनरूपी दूत माझा त्याच्या हाती देऊन, कोठे चांग पाठवू, कोठे चांग पाठवू, जगमग कैसी शांत, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे, नाही रे, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे. जीव माझा लागला, जीव माझा लागला, पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, नाही रे, गाव तुझं माहित नाही रे.
पत्र वाचून द्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमल दाता रे दाता रे माझ्या कोमल दाता रे जीव माझा लागला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला सत्ता तुझा ठाऊक नाही रे नाही रे गाव तुझे माहित नाही रे सत्ता तुझा ठाऊक नाही रे नाही रे गाव तुझं माहित नाही रे हे शरण येणाऱ्यांवर मायेची पाखर घालणाऱ्या असं म्हणून जे तुला शरण येतील त्या जना पावला तू त्यांच्यावरती कृपा करतोस आम्हाला बाकी काही नाही आणि नावही माहित नसताना त्या गजेंद्राने तडफडसाठी एकीकडे पाय ओढणं चाललंय तो गटांगड्या घ्यायची वेळ आली आजूबाजूला बघितलं ते एक फुल होतं कसं तरी ते फुल त्यांनी उचललं त्यांनी ते फेकलं जिथे कुठे तू असशील हे मी तुला अर्पण करतो तरी पण ते कर्म शास्त्र शुद्धच घडलं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जिथे आमचं मन जाईल तिथे तू सगळीकडे आहेस ते अज्ञानाच्या याने आम्हाला असं वाटतं तू काशीला आहेस तू रामेश्वरला आहेस तू गयेला आहेस तू प्रयागला नाही तू सगळीकडे अणु रेणू मध्ये भरलेला आहेस रीता आठाव या राघवा विण नाही तुझ्याशिवाय रिकामी जागा नाही त्याने ते फुल फेकलं ते फेकल्याबरोबर भगवंताची स्वारी निघाली पण तसा भगवंत निघणार नाही एवढं नक्की लक्षात ठेवायचं येसी तेव्हा देसी ऐसा असं शिवार काहीतरी तुम्ही त्याला दिल्याशिवाय तो तुमच्याकडे बनणार नाही म्हणून नामदेवानी थोडं सात्विक भक्ती म्हणलंय काय धरावे देवा तुमचे कृपणाचे द्वार नामा म्हणे देवा तुझे नलगे माझं काही प्रेम असो दे चित्ती म्हणून लागत असे काय पण प्रेम असो दे म्हणजे अहो प्रेमात तर सगळं मिळतं अशी म्हणे घरोब्याला घर खावं हिशोबाला चोख राहावं प्रेम दे प्रेम दे म्हणजे काय दे सगळंच दे परम प्रेम रूपा भगवंताची स्वारी एका क्षणात निघाल्या बरोबर त्या रुक्मिणीने प्रवेशाला कुठे चालला आता बोलत होते चहा घेत होते हातातलं खाली ठेवलं न सांगलं कुठे चालला म्हटलं कुठे वाईट सवय तुम्हाला महत्वाच्या कामाला गेलं कुठे चालला असं बरं म्हटलं चुकलं पण कुठे चालला म्हटलं परत तेच काय गेलं म्हटलं चुकलं म्हटलं ना आपण चालणार कुठे शेवटी भगवंताने काय केलं एक शब्द उच्चारला फक्त एक कोणता हत्ती हत्ती एवढा एक शब्द उच्चारला माझ्या पुढे व्याकरण त्याला काही नाही आगातीचा काही कुठे आला हत्ती पण हत्ती शब्द उच्चारताना गंमत अशी की ह कहत कमलासे ती कहत गजराज हत्ती शब्दातला ह अक्षर उच्चारताना भगवंताची स्वारी लक्ष्मी जवळ होती ती उच्चार करून ते गजेंद्राजवळ येऊन पोहोचले म्हटलं हे इतकं कसं झालं ह कहत कमला से ती कहत गजराज आगे गोली जात है पीछे होता आवाज बंदुकीची गोळी ही शास्त्रशुद्ध तयार केलेली असते लक्षात ठेवा गोळी पुढे आवाज मागून येतो आवाज जर आधी आला तर उडून जाईल समोरचा पक्षी तेव्हा गोळी आधी नवीन आवाज नंतर यावा या गतीवरती ध्वनीची गती आणि गोळीची गती याच्यामध्ये फरक ठेवलेला आहे ते तयार करताना आगे गोली जात है पीछे होता आवाज आवाज नंतर येतो त्याप्रमाणे भगवंत आधी येतो आणि तो आलाय हे नंतर करतो तो तर गजेंद्र होतो द्रौपदीला सुद्धा उशिरा कळालं
भर दरबारात ती त्याला हकावती. श्रीधर राधा धर धर गोवर्धन धर धरा धरे शहारे हकावती. आधी अनेकांना विनंती तिने केली. अनेक बोला हो बोला हो बोला हो सर्व सभ्य बोला हो. इथे बसलेले सर्व सभ्य बोला हो. आणि आता न बोलता घरी जाऊन जरी बोललात ना त्याचा काही उपयोग नाहीये. बोला हो बोला हो बोला हो सर्व सभ्य बोला हो. असमय मौने तुमच्या सुज्ञपणाच्या हानी मोला हो. वेळ निघून गेल्यावर तुमच्या शहाणपणाची काही किंमत नाही आणि त्याचा काही उपयोग नाही. पण तुम्ही जेव्हा बोले ना तेव्हा ती भगवंत आला. भगवंत आल्या तर तिला असं वाटलं कुठून तरी येईल. पण तो आला हे तिला कळालंच नाही. भगवंताने अंबर अवतार धारण केला, वस्त्रावतार धारण केला. आणि मग ती भगवंत येईल चिपाचे दुःशासन अंगावरचे वस्त्र ओढतोय. आणि भगवंतांनी अंबर अवतार धारण केला. तो वस्त्र ओढतोय. खांद्यापासून पुढे एक्सटेन्शन दिलं भगवंतांनी. इथून अंगावरचे वस्त्र तसेच खांद्यापासून तो ओढतोय आणि तिथूनच वस्त्र वाढत 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 चालले. शेले शालू साड्या शिरोदक लांब रुंद पाटावे. मोठमोठ्यात किती प्रकारचे वस्त्र त्यांनी तिला नेसवले. शेले शालू साड्या शिरोदक लांब रुंद पाटावे. झाला ती अर्पिता की ती जशी अनाथ सेन वाटा. आपण अनाथ आहोत असं वाटू नये. एवढ्या करता अनंत वस्त्र आणि असा किमती वस्त्रांचा लॉट काढला त्यांनी. स्वस्त कापड दुकानातला हे नाही लावला, तागा नाही लावला, चाललाय आपलं मांजरपाड. शेले शालू साड्या शिरोदक लांब रुंद पाठारे. झाला तिचा अर्पिता ही ती जशी अनाथ सेना. आपण अनाथ आहोत असून एवढ्या करता खूप वस्त्र नेसवले. पण दुर्जनांचा माज उतरण्याचे लक्षण सेना. दुःशासन चक्कर येऊन जेव्हा खाली बसला तो दुर्योधन उभा राहिला. यांनी विचार केला हे 100 जण आहेत आणि नंगे को फुदाडे. शेवटी मग दुर्योधन उठला आणि त्यांनी ज्या वस्त्राला घेतला देवाने विचार केला हे थांबवलं पाहिजे. कारण हे बेशुद्ध पडेपर्यंत पहिले परत शुद्धी होईल. मग भगवंतानी काय केलं. यानंतर हे सुंदर लाल दुर्योधन वरून वस्त्र ओढायला लागल्यावर एक लाल भडक रंगाचा शेला भगवंतानी तिथे नेसवला. असा शेला होता तो. यानंतर हे सुंदर लाल शेला तो नेसवी पांडव लाल सेला. पांडवांच्या प्रेमाची लालसा ज्याच्या मनामध्ये होती त्यांनी लाल भडक रंगाचा एक शेला नेसवला. तो शेला असा होता मुक्ता फळाची पदरास जाळी. मोत्याची जाळी त्याला होती पदराला आणि त्या शेल्यावरती कृष्ण 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 कृष्ण. सूर्य प्रभेप्रमाणे तेजस्वी असलेली कृष्णाक्षर त्या ठिकाणी आणि मोत्याची जाळी आहे. यानंतर हे सुंदर लाल शेला तो नेसवी लाल शेला. मुक्ता फळाची पदरास जाई आणि दुर्योधनाच्या हृदयास जाई. दुर्योधनाच्या हृदयामध्ये आग निर्माण करणारी, भीता वणवा प्रगट करणारी अशा प्रकारची ती मोत्याची जाळी असलेला कृष्ण नामाने अंकित असलेला तो शेला भगवंतांनी नेसवला. आंधळ्या धृतराष्ट्राच्या डोळ्याला त्याची झळ जाणवली. त्यांचं थांबा थांबा हे थांबवा थांबवा. त्यांचे थांबवलं. त्याला कल्पना आली होती कधीतरी आपला वंश जळून जाणार आहे. तो दिवस आजचा येऊ नये एवढं करता त्यांनी ते थांबवलं. देव येतो आधी आणि आल्याचं कळतं नंतर. फक्त त्याला बोलवण्याचं टेक्निक कळालं पाहिजे. लक्षात ठेवा. तुम्ही फोन लावायला सुरुवात केली ना की तिथे कॅसेटच लावून ठेवलेली असते. इस मार्गाची सदिलानी व्यस्त. कृपया थोडी वेळ ही कॅसेट लावलेली असते तिथे. ते काही सांगत असले तरी आपण वारंवार प्रयत्न करीत राहणे. एंगेज टोन मिळाला की दाबा खटका.
कितीही गर्दी असेल तरी ट्रॅफिक म्हणून गाडी काढणं ही कुशलता असते. ट्रॅफिक कितीही जाम असेल त्याच्यातनं गाडी काढणं ही मोठी कुशलता असते. मागे इंदोरून आम्ही एका नाईटला येत होतो आणि काहीतरी पुढे थोडासा ऍक्सिडेंट झालेला, गाड्या थांबलेल्या, ट्रक मागे ट्रक, ट्रक मागे ट्रक, असे थांबलेल्या. अर्धा तास झाला आणि एका ट्रकचा ड्रायव्हर स्टेजवर डोकं ठेवून गेला. पुढचे ट्रक निघून गेले, मागचे ट्रक उभे, तो झोपलेला, तो आल्याशिवाय मागचे कसे हलणार. लाईन क्लिअर मिळाली तरी हे का निघत नाहीये म्हणून तिकडून ट्रॅफिकचा नेमका इन्स्पेक्टर आता बघितलं, ओरडा आता केला, त्याला जागा केला. तोपर्यंत त्याला बाजूला ठेवलं, तिच्या गाड्या पुढे काढल्या. ट्रॅफिक जाम असेल तरी गाडी काढणं कुशलता आहे. एंगेज मिळत तरी फोन लावणं ही कला आहे. त्याप्रमाणे भगवंताला बोलवणं ही कला आहे. आणि म्हणून त्यातला मार्ग संतांनी आम्हाला सांगितला, सत्पुरुषांनी मला सांगितला. क्या हो नलगे व्याकरणाची न्यायाची घटमठाची खटपटती. वैकुंठ पेठ मोठी, वैकुंठाची बाजारपेठ इतकी मोठी आहे ना की हरिनामे दीन दीन खट पटत. छोट दुकान जर असेल ना तर छोट्या दुकानामध्ये गहू तांदूळ निवडलेले ठेवावे लागतात दुकानदाराला. पण जिथे खंडोगंटीचा व्यापार चालतो, 2000 पोत्याचा 5000 पोत्याचा रोज व्यापार चालतो, तिथे तर धान्याबरोबर खडे सुद्धा त्या किमतीने जातात. त्याप्रमाणे या प्रवासामध्ये अनेक मोठमोठी माणसं, बरेच बडे धेंड असतील, पण हरिनामे वैकुंठ पेठ मोठी, वैकुंठाची बाजारपेठ खूप मोठी आहे. केवळ हरिनामाच्या माध्यमातून ही नसतील, ती नसतील, खट असतील, हे सगळे बाजारात पडतात. दोनच माणसांचा स्वयंपाक करायचा असेल तर लाकडं कोरडेच लागतात. पण समाराधनेचा स्वयंपाक चाललाय, चुलान पेटलंय म्हटल्यावर कोरडे काय ओले काय, कोरड्या बरोबर ओले जायचा. तसं वैकुंठाच्या या बाजारपेठेमध्ये हरिनामे, हरिनामाच्या योगाने दीन दीन खटपटती. पण आहो त्याही पुढे जाऊन सांगितलं की हरिनाम नाही माहित नसेल, अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे ना तुमच्या, मग आम्ही सांगतो तेवढं लक्षात ठेवा. अगावला म्हणती त्या जना पावला, त्यांच्यावर तो कृपा करतो. पण तेवढंच तुम्हाला म्हणावं लागेल, शरण जाण्याचं तर काम तुम्हाला करावं